केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा। काँग्रेसची जातनिहाय जनगणनेची संकल्पना भाजपनं स्वीकारल्याचा आनंद, केंद्राच्या निर्णयाला राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा पाठिंबा। जातनिहाय जनगणना कधी होणार स्पष्ट करावं, राहुल गांधींची मागणी। एनआयचं पथक पुन्हा एकदा बैसरांमध्ये प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे करणार 3D मॅपिंग, घटनेवेळी उपस्थित 400 जणांच्या संपर्कात एनआयचं पथक। पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती। पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती। एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा, पाकिस्तानची उडाली झोप। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकची धडपड, हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवलं। मृत्यू झाल्याचा अभिनय केल्यानं दहशतवादी हल्ल्यातून बचावलो, पुण्यातील 4 कुटुंबांनी सांगितली बैसरन खोऱ्यातली कहाणी, दहशतवाद्यांशी नकळत संवाद साधल्याचाही दावा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। पस्तीस वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त, देवेंद्र भारतींनी स्वीकारला पोलीस आयुक्त पदाचा पदभार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार, आमरण उपोषणही करणार। पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं आजपासून वर्षावर वास्तव्य, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूजा करून गृहप्रवेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।